मी मुंबई आणि महाराष्ट्रामध्येच आहे, दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर। शिवाजी पार्कवर जनसागर उसळला, लहानग्यापासून अबाल वृद्धांची हजेरी, हाती तिरंगा घेत जल्लोष। अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका। हा संघर्ष भारत विरुद्ध भाजप असल्याची टीका। उद्धव ठाकरेंकडून केंद्रातील मंत्र्यांवर निशाणा, गडकरींचा खड्डा मंत्री असा उल्लेख, तर निर्मला सीतारामन, राजनाथ सिंग यांनाही टोला। ठाकरेंना सेलिब्रेशन करायला काहीतरी कारण मिळालं, याचं मलाही आनंद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। अभिजित दिपकेंच्या कुटुंबाची मंत्री संजय शिरसाटांकडून भेट, आंदोलनादरम्यान राजकारण होऊ नये म्हणून भेट न दिल्याचं स्पष्टीकरण। लोकसभेत उद्या सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक सादर होणार, केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग विधेयक सादर करणार। पेपर फोडणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाईची तरतूद। भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश, तरुण पिढी, विद्यार्थी महत्वाचे। धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देऊन हेच दर्शवलंय। प्रधानांच्या राजीनाम्यावर अमित शहांची प्रतिक्रिया। आंदोलनावरून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण, संजय राऊतांसह जितेंद्र आव्हाडांकडून व्हिडिओ पोस्ट। नॅशनल ब्रेव्ह हिंदू आर्मीच्या सत्यम पंडित यांचा हा व्हिडिओ। अमरावतीच्या मेळघाटात 70 आदिवासी विद्यार्थ्यांना विषबाधा, टिटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील घटना। माळशेज परिसरातील काळू धबधबा परिसरात 2 ट्रेकर्सचा मृत्यू, धबधब्याचा प्रवाह वाढल्यानं नदीत वाहून गेले। माळशेज घाटात कल्याण नगर रस्ता खचला, नगरच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू, खबरदारी घेण्याचं आवाहन। ठाण्यात खोदलेल्या खड्ड्यात कंटेनर कोसळला, घोडबंदर रोडवरील घटना, कंटेनर चालक गंभीर जखमी। पुणे जिल्ह्यातील डिंभे धरण 100% भरलं, घोड नदीत 4800 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, धरणातील पाण्याचा विसर्ग कमी, गोदावरीच्या पाणी पातळीत घट। जायकवाडीच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ, उपयुक्त साठा 49%वर, मराठवाड्यासाठी मोठा दिलासा। पुण्याच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। नाशिक जिल्ह्यात रात्री पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के, शनिवारी सकाळी बोरगावात जाणवले होते भूकंपाचे धक्के, रात्री कळवण तालुक्यातील दळवट भागात भूकंपाचे सौम्य धक्के। महावितरण कर्मचाऱ्यांच्या समोर अचानक वाघ, चंद्रपुरातील मूल येथील थरारक घटना, जीव वाचवण्यासाठी कर्मचारी थेट विजेच्या खांबावर चढले। आंध्र प्रदेशामध्ये कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू, कोरोनाचे 10 नवे रुग्ण, आंध्र प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या 49 वर। आज 27वा कारगिल विजय दिवस, द्रासमधील युद्ध स्मारकावर विशेष कार्यक्रम, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची हजेरी।